नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्यासाठी एक खास लेक्चर घेऊन आलेलो आहे. त्या लेक्चर पूर्वी तुम्हाला मी एक माहिती सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ बनवला जाणार आहे तो अतिशय सर्व मुलांसाठी उपयुक्त आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पक्षी, प्राणी यांची पिल्ले, त्यांचा आवाज, त्यांचा निवारा या गोष्टी संबंधित माहिती थोडक्यात सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ का महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली जाणार आहे ती स्कॉलरशिप 4थी असेल, 5वी असेल, 8वी असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी उपयुक्त आहे. तसेच जे आपण टीईटी, सीटीईटी या पात्रता परीक्षेसाठी तयारी करणारे लाखो विद्यार्थी, शिक्षक बांधव असतील यांच्यासाठी ही खास उपयुक्त आहे. त्याचं कारण असं आहे की या 1 ते 2 पानाच्या PDF मधल्या नोट्स किंवा माहिती आपल्याला 2 ते 4 मार्काचा फायदा करून देत आहे. तर आपण लक्षपूर्वक ही माहिती पाहून घ्या आणि लक्षात ठेवा. आणि याच्या PDF साठी आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता की वेगवेगळे पक्षी आहेत, त्यांचा आवाज आहे, त्यांची पिल्ले आहेत, ही आपण माहिती दिलेली आहे. सो लेट्स वी स्टार्ट नाउ. यू कॅन सी हिअर पिजन. पिजन मीन्स कबूतर. तर याचा आवाज आहे तो कू असा आहे. त्यानंतर त्याचा निवारा त्याला कोट म्हणतात. त्याच्या पिल्ले असतील इंग्रजीमध्ये यंग वन म्हणतात, स्क्वॅब. नेक्स्ट आहे पिकॉक. पिकॉक हा पक्षी मोर म्हणजे त्याच्या पिल्लाला पिचिक आवाज, स्क्रीम किंवा हॉंक हे महत्वाचं आहे. आणि निवारा एवढा काही नाही, ग्राउंड नेस्ट किंवा जंगल अशाही पद्धतीने चालतं. नेक्स्ट बर्ड यू कॅन सी हिअर कुकू. त्याचा साऊंड चिक असा आहे. सॉरी, पिल्लाला चिक म्हणतात. त्याचा साऊंड आहे कू. त्याचा निवारा असेल कोट. नेक्स्ट आहे आऊल. त्या पिल्लाला ऑवलेट म्हणतात. हे 2 खूप महत्वाचे बघा. लेट, लेट वरून लक्षात ठेवू शकतात. तेच नाव आहे ऑवलेट. लेट, इगल लेट. त्याचा आवाज आहे हुट्स आऊलचा. ते झाडावर राहतात. इगल साऊंड आहे स्क्रीच. दे लिव्ह इन आयरी. त्यांच्या निवाऱ्याला आयरी म्हणतात. पॅरट पिल्लाला चिक म्हणतात. आवाज त्यांचा स्क्वॅक किंवा चॅटर. ते पिंजऱ्यामध्ये राहतात मराठीमध्ये, तर त्यांना केज. नेक्स्ट आहे व्हल्चर. व्हल्चर मीन्स गिधाड. त्यांच्या पिल्लाला चिक म्हणतात. त्यांचा आवाज हिस, ग्रुंट. महत्वाचा आहे, प्रश्न आलेला आहे याच्यावर. आणि दे लिव्ह इन आयरी नेस्ट. Next bird is hawk. Their young one is Eyas, EYAS. Sound is screech. They live in airy. फ्लेमिंगो असेल त्याला फ्लेमिंगलेट किंवा चिक. देअर साऊंड आर ग्रोल. विचारलेला प्रश्न आहे किंवा हॉंक. देअर लिव्हिंग प्लेस मड नेस्ट. नेक्स्ट वन इज पेंगिन. देअर यंग वन इज चिक. देअर साऊंड आर स्क्वॅक किंवा हॉंक. बऱ्याच जणांचा स्क्वॅक आहे, हॉंक आहे. कॉमन साऊंड लक्षात घ्या. नेक्स्ट वन डव, पारवा पक्षी. त्याच्या पिल्लाला स्क्वॅब म्हणतात. मला वाटतं पॅरटच्या सुद्धा स्क्वॅबच आहे. पेंग्विन. देअर साऊंड आर कू, नेस्ट. डव, देअर यंग वन इज स्क्वॅब. पिजनच्या पक्षाला पिल्लाला पण स्क्वॅब असं म्हणतात. साऊंड इज कू, नेस्ट. क्रो आहे, पिल्लाला चिक असे म्हणतात. देअर साऊंड आर कॉ, काव. नेस्ट लगेच लक्षात येईल. कोंबडा असेल कॉक किंवा रुस्टर. पिल्लाला चिक, आवाजाला क्रोईंग.
त्यांच्या घराला कोट और खूप म्हणजे खुराडे अशा पद्धतीने माहिती आहे. नेक्स्ट बर्ड आर बर्ड्स इज पफिन, पफलिंग म्हणतात पिलाला. ग्रोल किंवा ग्रुंट जमिनीत राहतात म्हणून ब्युरो ज्यांचं लिव्हिंग प्लेस आहे. नेक्स्ट इज टर्की नावाचा पक्षी, त्याच्या पिलाला पॉल्ट म्हणतात, हे महत्वाचं लक्षात घ्या. पॉल्ट, देअर साऊंड आर गॉबल अँड देअर लिव्हिंग प्लेस इज टर्की कूप. स्पॅरो, स्पॅरोच्या पिलाला चिक म्हणतात. देअर साऊंड इज चर्पिंग, दे लिव्ह इन नेस्ट. वूड पेकर असेल, सुतार पक्षी आहे, सुतार पक्षाच्या पिलाला चिक म्हणतात. देअर साऊंड आर ड्रमिंग कॉल्स, दे लिव्ह इन कॅव्हिटी. झाडाच्या पोकळीतील घरे, त्यामुळे कॅव्हिटी असं नाव आहे त्यांच्या घराला. अँड लास्ट वन किंगफिशर, देअर बर्ड्स यंग वन इज चिक, देअर साऊंड शार्प व्हिसल, सिटी फुकणारा. अँड देअर लिव्हिंग प्लेस इज ब्युरो. डक, देअर यंग वन इज डकलिंग, sound is quacks and live in nest. Next are animals. Some animals are also there and their sound, their home place, young ones is given here. तुम्ही नेक्स्ट एनिमल बघू शकता. एस म्हणजे डॉंकी, डॉंकीच्या पिलाला फॉल म्हणतात. मेल असेल तर त्याला जॅक, फिमेल असेल तर जेनी. देअर लिव्हिंग प्लेस स्टेबल, घोड्याला सुद्धा स्टेबलच आहे. आवाज, किंकाळणे, ब्रेज. नेक्स्ट इज बॅट, बॅटच्या पिलाला पप म्हणतात आणि त्यांचं राहण्याचं लिव्हिंग प्लेस आहे ट्री किंवा केव. आवाज, क्रीचेस. बियर असेल, बिलाच्या बियर, त्याच्या पिल्लाला कप म्हणतात. नर असेल तर बोर, मादी असेल तर सौ. ते जंगल मध्ये राहतात, केव मध्ये राहतात. त्यांचा साऊंड महत्वाचा आहे, स्नोर्स किंवा ग्रोल्स. मधमाशी, ग्रब, आळी, पिलाला अळी म्हणतात, ग्रब. नर मध्ये असेल तर ड्रोन, कामकरी असेल तर वर्कर बीच. त्यांच्या लिव्हिंग प्लेसला अपेरी किंवा बी हायू, गुणगुणणे, हम्स, बजेस असा आवाज आहे. नेक्स्ट इज ऑक्स, पिल्लाला वासरू, काप असं म्हणतात. ऑक्स, मादी असेल तर गाय, आपल्याला माहिती काऊ. लिव्हिंग प्लेस पेन, बायरी, सेड कोणतेही नाव येऊ शकतात. अंबरने, बेलोज असा आवाज आहे त्यांचा. नेक्स्ट पाहू शकता कॅमल, कॅमलच्या एंगवन काप पिल्लूच आहे. देअर लिव्हिंग प्लेस इज डेझर्ट और स्टेबल, ग्रुंट्स असा आवाज आहे, गुरगुरणे. कॅट, जे पिलाला किटन, मादी असेल तर टॉम, नर असेल तर टॉम, मादी असेल तर क्वीन. घरच असते, सेपरेट घर नाही त्यांना. आवाज इज मॅव्स, पर्स. नंतर कोंबडी, चिकन, ते आपण पाहिलेले. काऊ आताच पाहिले, काप वगैरे. आवाज, हंबरणे, लोज, मोज, मोज आवाज महत्वाचा आहे, प्रश्न विचारलेला याच्यावर. पेन किंवा सेड, कावळा पाहिलेला आहे, कोकिल, कुकू पाहिलेले. डिअर, त्याच्या पिलाला फॉन म्हणतात, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. FAWN. नर असेल तर स्टॅग, मादी असेल तर डोय. दे लिव्ह इन जंगल, त्यांच्या ओरडण्याला बेल्स म्हणतात. डॉग, डॉगच्या पिलाला पपी, पप. कुत्री असेल तर बीच, कुत्र्या घराला केनल म्हणतात, लक्षात घ्या. हा प्रश्न विचारला गेलेला आहे अनेक वेळेस, लक्षात. KENEL, केनल. आणि आवाजाला बार्क्स किंवा ग्रोल्स. नेक्स्ट वन इज डव पाहिलेलं आहे आपण, डक पाहिलेलं आहे, इगल हॅव सीन. एलिफंट पाहूया. एलिफंटच्या पिलाला काप म्हणतात. एलिफंट असेल, डॉंकी असेल, सॉरी
हरिण असेल, काय असेल त्यांच्या पिल्लाला काप म्हणतात. मेल हत्ती असेल, मेल एलिफंट, त्याला बल किंवा टस्क. फिमेल एलिफंट असेल तर काऊ किंवा मेयर एलिफंट. दे लिव्ह इन जंगल ऑर सॅवाना. आवाजाला ट्रम्पेट्स म्हणतात. फ्लाय माशी, त्यांच्या पिलाला मॅगॉट. मधमाशी वेगळी आणि माशी वेगळी. मॅगॉट. गुणगुणे बजस किंवा हम्स. Like this is the sound of fly. Next one is fox. आलं तुम्ही. पिलाला कब, डॉग, टॉड किंवा फिमेल असेल तर विक्झन. अर्थ जंगल, बार्क्स, येल्प्स, मुकणे असा आवाज आहे. बेडकाच्या याला पिलाला टॅडपोल म्हणतात. So this was the young one of animals and birds, their sounds, their living places we have seen. It is very very important information. This 12 minutes video can change you and make improvement in your marks in exam. So I want to tell you this. Subscribe this channel and understand this information. खूप खूप माहिती छान आहे. सो या माहितीची जर आपण व्यवस्थित वापर केला तर नक्की आपला फायदा होईल. मुलांनाही स्कॉलरशिप, नवोदय किंवा मंथन वगैरे इतर परीक्षांसाठी महत्वाची माहिती आहे. आपण याचा नक्की फायदा घ्या. धन्यवाद.